प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सब लोग का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु परमेश्वर के नाम में आपका स्वागत करता हूं। परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें, इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, आज की शाम हम परमेश्वर का धन्यवाद करेंगे, उनकी आराधना करेंगे। आज का जो गीत है ये है विश्वास हम करते हैं एक ऐसे राज्य की बात। जी हाँ, हमने पिछले बार भी हमने देखा और सुना कि विश्वास कितना अहम है, कितना महत्व रखता है, जिसके कारण हमारा उद्धार होता है और आगे जो हमें परमेश्वर के द्वारा जो भी चीज़ें प्राप्त होती है वो केवल विश्वास द्वारा है। तो आज हम वही देखेंगे और वही सुनेंगे कि विश्वास द्वारा परमेश्वर हमें कैसा कार्य करेंगे, और उसी विश्वास से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, परमेश्वर का नाम ऊंचा करें। आप जिस स्थान पर है उसी स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम हम ऊंचा करेंगे। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। जीवन भर राज करेंगे, जीवन भर राज करेंगे हम यीशु मसीह के साथ। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। कोई झूठी बात नहीं है, प्रभु एक दिन आएगा। कोई झूठी बात नहीं है, प्रभु एक दिन आएगा। हर एक मनुष्य का घुटना महिमा में झुक जाएगा। कोई वक्त न उसका जाने, वो दिन होगा यारा। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। संसार का परमेश्वर सबने जिसे ठुकराया। संसार का परमेश्वर सबने जिसे ठुकराया। एक गहरे प्यार में जिसने लहू अपना है बहाया। केवल उस नाम में जीवन आशीषों की बरसात। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात।
विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। धरती आकाश का स्वामी यदि तुझको आज पुकारे, धरती आकाश का स्वामी यदि तुझको आज पुकारे, उसके हाथों में देना सब चिंताएं दुख सारे, महिमामय जीवन देगा, बस करना है विश्वास। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। जीवन भर राज करेंगे, जीवन भर राज करेंगे हम यीशु मसीह के साथ। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। जीवन भर राज करेंगे, जीवन भर राज करेंगे हम यीशु मसीह के साथ। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। विश्वास हम करते हैं एक ऐसे राज की बात। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना के अगले चरण में देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहता है। तो मैं संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे, on social media, फेसबुकद्वारे through Facebook. परमेश्वर आमची भेट करून देतो. God meets us दर बुधवारी every Wednesday. आम्ही एकत्र येतो. We come त्या together. देवाचा आम्ही धन्यवाद करत So आहोत. we thank that God. त्या देवाचा आम्ही महिमा करत आहोत. We praise that God. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify that देव God. महान आहे. God is great. तो अद्भुत रीतीने कार्य करतो. He works wonderfully. तो आमची आशा आमचे हृदय पूर्ण करतो. He fulfills our wishes. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify that God. पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांची उपस्थिती Once again, presence of all आदरणीय, is respectable, आनंद आहे, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will extend the work of आणि God. आपल्या सर्वांचं मी So all of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur आणि Ministry सत्य जीवन मंडळी फेलोशिपमध्ये and in the Living Fellowship of Truth, आपण आगत स्वागत करत आहोत. I welcome you all. ज्या आशेने तुम्ही एकत्र येत आहात, The hope with which you come ही together. आशा देवाने तुम्हाला मला दिलेली आहे. This hope is given by God to you देव and जी me. आशा देतो The hope that God gives, तो आमची आशा कधी मनभंग करत He नाही. does not give up on our hope. त्या देवाचा मी धन्यवाद करत आहोत. So we thank that त्या God. देवाचा मी गौरव करत आहोत. We glorify that मागील God. बुधवारी Last Wednesday, आम्ही विश्वासासंबंधी we पाहिलं. spoke about faith इब्री 11:6 प्रमाणे like Hebrews 11:6. देवाजवळ जाणाराचा विश्वास ठेवला पाहिजे. Without faith, it is impossible to please God. जो विश्वासाने देवाकडे जातो, If we go to God in faith, देव त्याला प्रतिफळ देतो. God rewards to those who seek Him. देवाकडे जाण्यासाठी To go to God, आमच्याकडे विश्वास हवा आहे. we need faith. विश्वास एक साधन आहे. Faith is a tool. आम्ही जागेवर बसून From the place where we sit, देवाशी संपर्क करू शकतो. we can contact God. देव विश्वासाला जास्त प्राधान्य देतो. God puts faith first. आम्ही पाहिलं एदेन बागेमध्ये We saw in the Eden उत्पत्ती garden, 2:17 प्रमाणे like Genesis 2:17, आदाम हवाने देवावर विश्वास ठेवला नाही. Adam and Eve did not believe in God. देवाच्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं. They disobeyed God's command. तिथून पुढे त्यांना दुःख आलं, From there they suffered. कष्ट आलं, There was pain. त्रास आला. There was trouble.
आजार आला, There was illness. अनेक बंधनं आली, There were many ते bondages. देवापासून अलग झाले, They were separated from सर्व God. सुख सुरक्षितपासून ते अलग झाले. They were separated from all comforts. त्यांनी देवावर विश्वास ठेवला They नाही, did not believe in God. त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. They did not believe in God's word. आज आम्ही विश्वासासंबंधीच पाहणार आहोत. Today we'll talk about faith. आम्ही पाहिलं मागच्या वेळेस Last time we saw देवाने आम्हाला पवित्र शास्त्र दिलेलं आहे. God gave us the Holy ही Bible. मोठीशी उत्तमशी देणगी आहे. It is a great gift from God. आम्ही रोज वाचलं पाहिजे, We must read it daily. मनन केलं पाहिजे, We must follow आचरण it. केलं पाहिजे. Practice आम्ही it. चर्चमध्ये जाऊन संदेश ऐकला पाहिजे. We should go to church and hear God's word. आम्ही देवासाठी वेळ दिला पाहिजे. We must give time to आम्ही God. देवाच्या सहभागीत राहिलं पाहिजे. We must live in God's participation. बायबल सांगतो Bible रोम says, 10:17 प्रमाणे like Romans 10:17, देवाच्या वचनाने विश्वास निर्माण होतो. faith comes through the message of आम्ही God. देवाची वचनं आम्ही वाचू, We read God's word. मनन करू. We follow it. देव आम्हाला विश्वास देतो, God gives us faith. देव आम्हाला हिंमत देतो, He gives us courage. देव आम्हाला आशा देतो. He gives us hope. कारण विश्वासाचा उत्पन्न करता देव आहे. Because God is the creator of faith. इब्री 12 प्रमाणे Like Hebrews 12, विश्वास देव देतो, God gives faith. देव आशा देतो आम्हाला. God gives us hope. देवाने दिलेली आशा कधी मरमग होत नाही. Hope given by God never fails. त्यामुळे आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. So we must believe in God. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said, देवावर विश्वास ठेवा, believe in God. माझ्यावर विश्वास ठेवा, Believe in me. मी जी वचनं सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा, Believe in my word. तुम्ही यशस्वी व्हाल, You will be तुम्ही successful. अश्वेत व्हाल, You will be तुम्ही blessed. विजयशाली You व्हाल, will be victorious. तुमचे मनोदेव देव पूर्ण करेन. God will fulfill all your wishes. आम्ही देवावर विश्वास ठेवतो, We believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. We believe in God's देव word. आम्हाला अनुभव देतो. God gives us experience. मागील बुधवार आम्ही पाहिलं, Last Wednesday we आम्ही saw देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, we believe in God's word कारण देव हा न बदलणारा देव आहे. because He is the God who never changes. मलाकी 3:6 प्रमाणे Like Malachi तुझा 3:6, देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. your Lord God never changes. देव कधी बदलत नाही. God never changes. इब्री 13:8 प्रमाणे In Hebrews 13:8, येशू काल अजून सारखा आहे. God is the same yesterday and today. देव कधी बदलत नाही. God never changes. देव आपलं वचन कधी बदलत नाही. God's word never changes. दिलेलं वचन तो नेहमी पूर्ण करतो. God always fulfills His word. इब्री इर्म्या 1:12 प्रमाणे Like Jeremiah तो 1:12, आपलं अभिवचन पूर्ण करतो. God watches over His word to तो accomplish कधी it. बदलत नाही. He never तो कधी changes. माघार घेत नाही. He never backs देव कधी down. हरत नाही. God never fails. तो आपला शब्द सफल करतो. He succeeds His word. यशया 55:11 प्रमाणे Like Isaiah माझे 55:11, दिलेले वचन मी सफल करून दाखवल. I will accomplish the word what I please. देवाच्या इच्छेला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. No one can stop God's will. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. We believe in God's word. त्या वचनाप्रमाणे आम्ही चालतो. We walk according to that word. त्यामुळे आमच्या जीवनात आम्ही यशस्वी होतो. So we are successful. आम्ही अश्वयित होतो. We are blessed. मागील आठवड्यात आम्ही पाहिलं, Last week we saw अब्राहमने देवावर विश्वास ठेवला. Abraham believed in God. त्याच्या देवाच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला. He believed in his God's word. त्याला माहित होतं He knew देव न बदलणारा देव आहे. He is the God who will never change. तो मला कधी दगा देणार He नाही. will never betray me. तो मला कधी सोडणार नाही. He will never leave me. तो अर्धवट प्रवासात मला कधीच सोडणार नाही. He will never leave me halfway through the journey. तो युगानुयुग देव आहे. He is the God of eternity. तोच अल्फा तोच ओमेगा आहे. He is Alpha and Omega. तो शेवटपर्यंत मला घेऊन जाईन. He will take me till तो the माझी end. काळजी घेईन. He will take care of me. मला तो सुरक्षित ठेवल. He will keep me मला safe. सर्व गोष्टी तो देईल. He will give me all things. अब्राहमला विश्वास देणारा देव होता. God gave faith to Abraham. अब्राहमला आशा देणारा देव होता. God gave hope to Abraham. देवाने त्याच्या संबंधी दिलेल्या आशा पूर्ण केल्या. God fulfilled all the hopes he had given him. अब्राहमने विश्वास ठेवला. Abraham आम्ही believed. बी देवावर विश्वास ठेवतो. We must also believe in God. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. We must believe in God's word. कारण येशू ख्रिस्त म्हणाला आहे Because Lord Jesus said, मत्ते 24:35 प्रमाणे like Matthew 24:35, आकाश व पृथ्वी नाहीशी होईल, heaven and earth will pass away, माझं वचन कोणाला नष्ट करता येणार but नाही. my word will never pass away. यशया 40:8 प्रमाणे Like Isaiah गवत 48, सुकते फूल कोमजते, the grass withers, flowers fade, देवाचं वचन सर्व काळ टिकते. but the word of God remains forever. आम्ही देवावर विश्वास ठेवतो. We believe in God. देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवतो. We believe in देवाने God's आम्हाला word. अभिवचन दिलेलं आहे. God promised us. देवाने मला आश्वासन दिलेलं आहे. God assured us. तो दगा न देणारा देव आहे. He is the God who does not betray. तो न बदलणारा देव आहे. He is the God who will never आम्ही change. सर्वकडचा विश्वास काढून टाकला पाहिजे. We must get rid of the disbelief from सर्व everywhere. ठिकाणी ठेवलेला विश्वास काढून टाकला पाहिजे.
We must get rid of the trust from everywhere. आम्ही एकाच विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in only one. देवावर विश्वास ठेवला We पाहिजे. must believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in God's आम्ही word. स्थिर राहायला पाहिजे. We must be stable. देव आमच्या आशा पूर्ण करतो. God fulfills our hopes. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत So आहोत. we thank that God. आज देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. Today from God's word we see. बायबलमध्ये आम्ही पाहतो. In the Bible we see. मत्ती सुवार्ता 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. In the Gospel of Matthew chapter 8. एक सेना अधिकारी A centurion प्रभू येशू ख्रिस्ताला भेटला. met Lord Jesus. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती केली. He requested Lord Jesus. माझं चाकर फार आजारी आहे. My servant is ill. तो घरी आहे. He is at तो home. पक्षाघाताने आजारी आहे. He is paralyzed त्याला फार पीडा होत आहे. and he is in terrible तुम्ही agony. त्याला बरे करावा You heal ही him. माझी विनंती आहे. This is my तुम्ही इथून request. फक्त शब्द बोला. You say a word from तो here. म्हणजे घरी बरा So होईल. my servant will be cured. येशूने पाहिलं Lord Jesus saw this. की त्यांनी फार विश्वास ठेवला होता देवावर. He had great faith in God. त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याला म्हणाला At that time Lord Jesus मग said, ते 8:13 प्रमाणे like Matthew तुझ्या 8:13, विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. as you have believed, let it be done for you. त्याच घटकेस त्याचा चाकर बरा झाला. And his servant was cured that very moment. तो आजारातून त्याला आरोग्य प्राप्त झालं. He recovered from his illness. देवाचा शब्द God's word. सेना अधिकारी म्हणाला The centurion said, तुम्ही फक्त बोला you only say a word, म्हणजे माझा चाकर बरा होईल. so my servant will be cured. देवाचे शब्द God's word. नवनिर्मिती करतात. It renews. देवाचे शब्द God's word निर्माण करणारे, is the creator, उत्पन्न करणारे, is the मनाने maker. घडवणारे आहे. It makes and forms. आम्ही उत्पत्ती 1 मध्ये पाहतो. In Genesis 1 we देव see बोलला God said, प्रकाश हो, let there be light, आकाश हो, let there be पृथ्वी sky, हो. let there देव be बोलला, the earth. नवनिर्मिती झाली. God spoke and innovation took place. तोच देव कालाजनू सारखा He आहे. is the God same yesterday and today. तो बोलण्याने नवनिर्मिती होती. He speaks and there is मग innovation. इर्मिया म्हणतो So Jeremiah says, 17:14 मध्ये तो in म्हणतो 17:14 he तेव्हा says, तू बोल, Lord you say, तू बोल म्हणजे मी बरा होईल. you say and I will be तू healed. बोल म्हणजे माझं तारण होईल. You say and I will be saved. देवाचे शब्द जिवंत आहे. God's word is alive. नवनिर्मिती करणारे आहे. It innovates. ते कार्य करणारे आहे. It works. ते सफल करणारे आहे. It makes us ते जिवंत successful. शब्द आहे. The word of God is alive. त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in that word. देव निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. God is the creator and the maker. तो आमच्यामध्ये निर्मिती करतो. God creates in तो us. आजारामध्ये आरोग्य निर्माण करतो. He creates health in तो disease. दुर्बळामध्ये सबळता निर्माण He करतो. creates strength in तो weakness. अशक्ताला सशक्त करतो. He strengthens the weak. तो मेलेल्यामध्ये जीवन निर्माण करतो. He creates life in the dead. ज्यांनी गमावलं त्यांना ते सर्व परत देऊ शकतो. He can give back everything to those who have lost. ज्याच्या घराची मोडतळली त्याची तो उभारणी करू शकतो. He can rebuild the broken house. ज्यांनी सर्व गमावलं त्यांना ते परत सर्व काही देऊ शकतो. He can give everything back to those who have lost. तो बंधनं तोडू शकतो. He can break all त्याच्या bondages. शब्दात नवनिर्मिती आहे. There is innovation in his word. तो वाईट माणसाला चांगला माणूस तयार करतो. He makes a bad man into a तो good man. अज्ञानी माणसाला तो ज्ञान देतो, बुद्धी देतो. He gives knowledge and wisdom to an ignorant man. देवाचे शब्द God's word हे सामर्थ्याचे शब्द आहे. is the word of power. हे कार्य करणारे शब्द आहे. It is the word हे which जिवंत works. शब्द आहे. God's word is त्या alive. शब्दावर आम्ही विश्वास ठेवला We पाहिजे. must believe in that देव word. बोलतो ते करून दाखवतो. God does what he मग says. सेना अधिकारी बोलला The centurion said, तुम्ही फक्त बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. you only say a word and my servant will be cured. त्याने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. He believed in God's word. आमच्याकडे देवाची वचनं आहे. We have God's word. त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in that word. त्या वचनाप्रमाणे आम्ही चाललो पाहिजे. We must walk according to that word. त्याप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे. We must follow that word. देवाने आम्हाला अभिवचन दिलं, God promised us. आम्हाला आश्वासन दिलंय. He assured देवाने us. अब्रामला आश्वासन दिलं, God assured Abraham. दावीदला आश्वासन दिलं, Assured David. पौलाला आश्वासन दिलं, Assured त्याने Paul. आपल्या लोकांना आश्वासन दिलं. He assured his मी असं people. करेल, I will do मी this. तुमचं कल्याण करेन, I will do good to मी you. तुम्हाला आश्वस्त करेन, I will bless मी you. तुम्हाला शांती देईन. I will give you peace. देव आम्हाला अभिवचन देतो. God promises us. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we अनुवाद see. 28 मध्ये पाहतो, In Deuteronomy देवाने आम्हाला 28 we अभिवचन see. दिलं, God promised us. जर तुम्ही माझी वाणी लक्षपूर्वक ऐकाल, If you faithfully obey the Lord your God त्याप्रमाणे आज्ञा पालन कराल, and you're careful to follow all his सर्व commands, आशीर्वाद मी तुम्हाला देईन. I will give you all blessings. त्या कामात तुम्ही हात घालाल त्या कामात तुम्हाला यश देईन.
I will give you success in whatever you do. तुमच्या पुढे कोणाचा टिकाव लागणार No नाही. one will stand in front of you. सर्व गोष्टी तुम्हाला मी सफल करल. I will make you successful in सर्व गोष्टी everything. तुम्हाला मी आनंदित करून टाकल. I will make you happy in मी everything. तुमचं कल्याण करून टाकल. I will do good to you. देवाने तुम्हाला मला अभिवचन दिलेलं God आहे. has promised you and me. आम्ही वचन वाचलं पाहिजे. We must read God's word. त्या वचनानुसार आम्हाला देव समजतो. We understand God through that word. देवाची आम्हाला ओळख होते. We know God. देवाच्या सामर्थ्याची आम्हाला ओळख होते. We know the power of देव God. काय करू शकतो आम्हाला समजतं. We know what God can do. इर्मिया 32:26 प्रमाणे Like Jeremiah 32:26. देवाला अवघड असं काहीच नाही आहे. There is nothing difficult for God. येशू ख्रिस्त म्हणाला जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. Lord Jesus said all things are possible to those who believe. पाऊल म्हणतो, Paul says फिलिप 4:13 मध्ये म्हणतो, in Philippians 4:13, ज्या देवावर मी विश्वास ठेवतो the God I believe, तो मला सामर्थ्य देतो. He strengthens me. त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो. I am able to do all things through देवाला Him. सर्व काही शक्य आहे. Everything is possible for आम्ही God. दुःखी आहो, We are sad, आम्ही कष्टात आहो, in trouble, त्रासात आहो, in pain, आम्ही समस्येमध्ये आहो, in problems, आम्ही आजारात आहो, in आम्ही sickness, बंधनात आहो, in bondages, आम्ही दारिद्र्यात आहो, in poverty, आम्ही कर्जात in आहो, debts. आमच्या घराची मोडतोड झालेली Our आहे, house is broken आमच्या down. घरात अशांती आहे, There is no peace आमच्या in our घरात house. दारिद्र्य आहे, There is poverty. आमच्या घरात भांडणं आहे, There are quarrels. आम्ही अपयशामध्ये आहो, We are आम्ही unsuccessful. कशातच सफल आम्हाला यश भेटत नाही. We have no success in anything. देवाकडे या, Come to God. देवावर विश्वास ठेवा, Believe in God. देवाचा अनुभव घ्या, Experience God. विश्वासाने त्याकडे जा, Go before God in faith. देवाला प्रार्थना करा, Pray to God. देवाला विनंती करा. Request देव God. म्हणला मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. God said, ask and it will be given to you. तुम्ही माझ्या नावाने मागा, Ask in my name. मी तुम्हाला देऊन टाकील. I will give you योहान everything. 10:10 प्रमाणे Like John 10:10. येशू ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus मी said, तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे, I have come to give उत्तम you. उत्तम गोष्टी देण्यासाठी आलेलो आहे. I have come to give you देव things in आम्हाला उत्तम abundance. गोष्टी देण्यास तयार आहे. God is ready to give us good things, आम्ही विश्वास ठेवत नाही, but we do not आम्ही believe. अविश्वास ठेवतो. We disbelieve. आम्ही देवाची वाट पाहत नाही, We don't wait for God, त्यामुळे आम्हाला ते प्राप्त होत नाही. so we don't receive it. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. We must believe. त्यावेळेस आम्हाला सर्व गोष्टीचा अनुभव येतो. At that time, we experience everything. मी प्रतीक्षा पाहिली पाहिजे, We must wait and see. मी वाट पाहिली पाहिजे. We must wait. देव आपले शब्द पूर्ण करून दाखवतो. God fulfills His word. येशू ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus said, मग ते 11:28 प्रमाणे, like Matthew अहो 11:28, कष्टी भाराकांजनो, all you who are weary तुम्ही and मजकडे या, burdened, come to मी me. तुम्हाला सर्व समस्येतून बाहेर काढेल. I will take you out from all मी problems. तुम्हाला शांती देईन, I will give you peace. माझा आनंद तुम्हाला देईन, I will give my माझं जीवन happiness. तुम्हाला देईन, I will give my life माझे to you. आशीर्वाद तुम्हाला देईन, I will give my blessings. माझं वारीस तुम्हाला मी बनवल. I will make you my देवाने children. तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे. God has promised you and आम्ही me. देवाकडे गेलं पाहिजे, We must go to God. आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे, We must believe in God. आम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. We must completely believe in God. जसा विश्वास तसं देव आम्हाला कृपा करतो. Through our faith, God is gracious to us. त्या विश्वासानुसार सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. We receive all things according to that faith. अब्राहमने देवावर पूर्ण विश्वास ठेवला, Abraham completely believed in God. तेव्हा देवाने त्याचं कल्याण केलं, So God did good to him. देवाने त्याला आश्वस्त केलं. God blessed him. देव आमचं मनोदय पूर्ण करतो. God fulfills all our wishes. देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं. God guided us. असे लोक माझ्याकडे आण, Bring such people to जे me दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, who are sad, distressed, and in जे pain, व्यसनात आहे, who are in जे addiction, आजारात आहे, who are जे ill, भटकलेले आहे, those who are जे wandering, अनेक गोष्टी जखडलेले आहे, those who are tied up in अशा many लोकांना things. माझ्याकडे आण. Bring such people अशा to me. लोकांना शिक्षण दे. Teach such people. अशा लोकांना विश्वास मी देईन. I will give faith to such people. अशा लोकांना मी आशा देईन. I will give hope to such people. अशा लोकांमध्ये मी परिवर्तन करेन. I will change such people. अशा लोकांना मी आश्वस्त करेन. I will bless such अशा people. लोकांना मी तारण करेन. I will save such अशा people. लोकांना मी आनंदित करेन. I will make such people मी त्यांच्या happy. डोळ्यात अश्रू पुसून I टाकेन. will wipe away tears from their eyes. देवाने आम्हाला अभिवचन दिलं. God has promised us. देवाने आम्हाला आश्वासन दिलं होतं. God had assured us. आम्ही त्यावर विश्वास ठेवला. We believed in it. आम्ही देवाचं कार्य सुरू केलं. We started God's work. आज 30 वर्ष आम्ही देवाचं कार्य करत आहोत. Today it's been 30 years we are working for देव God. काम करत आहे. God is working. लोकांच्या डोळ्याचे देव अश्रू पुसत आहे. God is wiping away tears of people. लोकांमध्ये तो परिवर्तन करत आहे. He is changing people. आजारानं तो बरं करत आहे. He is healing the sick. ज्यांच्या घराची मोडतोड झाली त्यांची घरं तो बांधत आहे. He is building the broken houses.
लोकांचा तो उद्धार करत आहे, He is saving people. लोकांना तो शांती देत आहे, He gives peace to लोकांना people. तो आश्वस्त करत He आहे, is blessing people. सर्व गोष्टीत लोकांना तो सफल करत आहे. He is making people successful in आणि 30 वर्ष everything. देवाचं कार्य करत आहोत. For 30 years we have been doing God's work. देव जे बोलला ते करत आहे, God is doing what He said. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत, So we thank that God. त्या देवाचा आम्ही महिमा करत आहोत, We praise that God आणि त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. and we glorify that यासाठी God. आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे, For this we must go to God. आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे, We must believe in God's word कारण तो न बदलणारा देव आहे, because He is the God who तो never कधीच changes. बदलत नाही. He'll never change. दुसरी गोष्ट त्याला काहीच अवघड असं नाहीये. Second thing, there is nothing difficult for Him. बायबलमध्ये पाहतो, In the Bible we see देव अब्रामशी बोलला. God spoke to Abraham. उत्पत्ती 15 मध्ये आम्ही पाहतो, In Genesis 15 we see देव अब्रामशी बोलू लागला. God spoke to Abraham. अब्रामला त्याने संपन्न केलं, God fulfilled Abraham in all things. सर्व गोष्टींनी त्याने आशीर्वाद दिले. He blessed him with all things. त्यावेळेस अब्राम देवाशी बोलला, At that time Abraham said to देवा मला God, तू सर्व काही दिलं आहे, God, you gave me everything, पण तू मला संतती दिली नाही. but you did not give me a child. मी असंच निसंतान राहणार. I will be childless. त्यावेळेस देवाने आठवण करून दिली. At that time God said, देवाने त्याला अभिवचन दिलं होतं, God had promised him, मी तुला संतान देईन, I will give you offspring. तुझ्यामुळे पृथ्वीवर सर्व लोक आश्वस्त होतील. Everyone on earth will be blessed because of you. मी पिढ्यानपिढ्या आश्वस्त देत राहीन. I will bless all the generations. देवाने त्याला अभिवचन दिलं होतं, God had promised him. देवाने त्याला आठवण करून दिली. God made him remember. त्यावेळेस अब्राम त्याच्यावर विश्वास ठेवला. At that time Abraham believed in him. देवाचं त्याने गौरव केलं. He glorified God. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we अब्राम see पुढे वृद्ध झाला. Abraham was old. तो 100 वर्षाचा झाला. He was 100 years old. सारा 90 वर्ष झाली. Sarah was 90 वंश years old. स्थापनेची शक्ती संपली. The power to have a child was gone. सर्व आशा संपल्या होत्या. All hope was gone. निराशा होती. There was disappointment. त्यावेळेस देवाने त्याला अभिवचन दिलं होतं, At that time God promised him, मी तुला संतती देईन. I will give you offspring. तशी परिस्थिती नव्हती. But the situation was अब्राम difficult सारा वृद्ध झाले होते, because Abraham and Sarah were पण old. देवाने आपलं अभिवचन पूर्ण करून दाखवलं. But God fulfilled His promise. बायबल सांगतोय, Bible says इब्री 11:11 मध्ये पाहतो, in Hebrews 11:11 we see वंश स्थापनेची शक्ती संपल्यानंतर पण when Sarah was unable to have children, देवाने मेलेली कुस्तीची जिवंत केली. she received the power to conceive offspring. देवाने त्याला संतती दिली. God gave her offspring. 100व्या वर्षी त्यांना संतती दिली. God gave them offspring at the age of 100. देवाने आपलं अभिवचन पूर्ण केलं. God fulfilled His promise. देवाला कोणतीच गोष्ट अवघड नाहीये. Nothing is difficult for वृद्ध God. काळात In the old age, सर्व आशा संपल्यानंतर बी after all hopes, देवाने त्याला आशा दिली, God gave him hope. मी असं करेल. I will do this. त्यावेळेस देवाने करून दाखवलं. And God did it. हे देवाचे शब्द आहे. This is God's word. आम्ही जीवनामध्ये चालत असताना, While walking in our lives, पुष्कळ जीवनामध्ये चालत असताना आम्हाला निराशा येते. we get upset many times. अनेक प्रश्न, अनेक समस्या असतात. There are many questions and problems. आमचे प्रश्न सुटत नाही. Our questions are not solved. आम्ही आजारातून बरं होत नाही. We are not healed from आम्ही sickness. सफल होत नाही. We are not आम्ही successful. अनेक प्रयत्न करतो, We try a lot, तरी पण आमच्या मनासारखं काय होत नाही. yet nothing happens as per our आम्ही wish. निराश होतो, We become आम्ही upset. उदास होतो, We become आम्ही sad. आमचा मार्ग बदलतो. We change our path. आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. We don't believe in आम्ही God. देवाची प्रतीक्षा पाहत नाही. We don't wait for God. आम्ही आमच्या मार्गाने चालतो. We walk our way. लक्षात ठेवा, Keep in mind, देव आपलं अभिवचन पूर्ण करण्यात नेहमी सावधान असतो. God is always ready to keep His त्याला word. कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे. There is nothing difficult for आमच्या Him. जीवनात कार्य करत असताना While working in our lives, एक स्त्री होती, there was a ती woman. धनवान होती. She was rich. दोघं पती पत्नी होते. Both husband and ते wife, श्रीमंत होते. they were rich. त्यांच्याकडे सर्व गोष्टीची मोबलबता होती, They had everything, पण त्यांना संतती नव्हती. but they did not have असे offspring. वर्ष निघून गेले. Many years passed. 14 वर्ष निघून गेले. 14 years passed. त्यामुळे त्या कुटुंबामध्ये एक निराशा होती, So the family was upset. एक उदासीनता होती. They were sad. 14 वर्ष त्यांनी खूप प्रयत्न केले होते. 14 years they tried a lot. पुष्कळसे डॉक्टर, पुष्कळसे वैद्य, पुष्कळसे औषध केले होते. They approached many doctors, tried many medicines. अनेक गोष्टी केल्या होत्या, They tried तरी many पण things. त्यांना काही प्राप्त झालं नव्हतं. Yet they did not receive anything. त्यामुळे त्यांनी ती आशा सोडून दिली होती. At that moment they gave up their hope. ते निराश होते.
They were ते upset. उदास होते. They were sad. निराशामध्ये कधी आशा नसती. There is never hope in despair. त्यामुळे त्यांनी तो सर्व सोडून टाकलं होतं. So they left everything. जी स्त्री होती The women, ती विश्वासू होती, she was पण faithful, ती दुःखी कष्टी होती. but she was sad and तिच्या आशा सर्व distressed. संपल्या होत्या. Her hopes were all gone. त्यामुळे तिने सर्व गोष्टी बंद केल्या होत्या. So she stopped everything. ती दुःखी होती, कष्टी होती. She was sad and अशा distressed. स्त्रीची आमच्या कुटुंबाची मुलाखत झाली. Our family met that woman. तिने आमच्या कुटुंबात सर्व दुःख प्रकट केलं. She shared her pain to our family. तिच्या जीवनात नुसते पीडा होती. There was only pain in her life, तिची सर्व नुसती निराशा होती. for which she was upset. त्यासाठी आम्ही तिला धैर्य दिलं, हिंमत दिली. For that we gave her courage and patience. देवाच्या वचनातून तिला आम्ही हिंमत दिली, We gave her courage through God's word. तिला आशा दिली. We gave her त्यासाठी hope. प्रार्थना करण्यात आली. We prayed for her. देवाला आम्ही प्रार्थना केली. We prayed to God. देवाला आम्ही प्रार्थना करून त्यासाठी मागितलं We asked God for her. की परमेश्वर स्त्रीकडे पहा, Lord, look at this woman. तुझ्या हिच्याकडे अवलोकन कर. Look at her. ही दुःखी आहे, कष्टी आहे. She is sad and तिला distressed. तू हिंमत दे, Give her courage. हिची आशा पूर्ण कर. You fulfill her hope. त्यावेळेस देवाने आमची प्रार्थना ऐकली. At that time, God heard our prayer. पवित्र आत्मासह प्रभू येशू ख्रिस्त आला. Through Holy Spirit, Lord Jesus came. देवाने आम्हाला उत्तर दिलं. God answered us. देवाने आम्हाला आशा दिली. God gave us hope. देवाने आम्हाला अभिवचन दिलं. God promised us. देवाने त्या स्त्रीला हिंमत दिली, धैर्य दिली. God gave that woman courage and patience. परमेश्वर म्हणाला, God said, अंकुर वाढविणे, अंकुर खुंटविणे माझ्या हाती आहे. seedling and stopping is in my hands. संतती माझ्या आजची देणगी आहे. Offspring is a gift from me. देणे बंद करणे माझ्या हाती आहे. To give and to stop is in my पुढील hands. वर्षी The next तुला year, मुलगा होईल. you will have a son. हे देवाने तिला अभिवचन दिलेलं आहे. This is what God promised her. देवाने तिला आशा दिली. God gave her hope. देवाने तिला हिंमत दिली. God gave her courage. देवाने तिला अभिवचन दिलं. God promised her. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see. हन्ना Hannah. ही वांस होती. Lord kept her from तिला conceiving. मुलबाळ नव्हतं. She had no children. एके दिवशी ती देवाच्या मंदिरात गेली. One day she went to the temple of God. ती रडून रडून तिने देवाला प्रार्थना केली. She cried and prayed to God. हे देवा, मी फार दुःखी आहे, Oh God, I am very मी sad. फार कष्टी आहे. I am distressed. माझ्याकडे तू अवलोकन कर. Look at me. माझ्याकडे तू पहा. You look at me. माझ्या प्रार्थनेकडे तू लक्ष दे. Hear my prayers. मला संतती दे. Give me offspring. जी संतती मी तुझ्या सेवेसाठी त्याला समर्पण करेल. I will sacrifice this offspring to serve you. माझ्या दुःखात तुझं सांत्वन कर. Comfort me in my affliction. त्यावेळेस तिथं बसलेला देवाचा सेवक होता. At that time there was a servant of God sitting there. त्याचं नाव एली होतं. His name was Eli. त्यांनी तिला सांगितलं, He told him, तू जे काय देवाकडे मागते, whatever you requested from God, देव तुला देईल. God will give you. देवावर विश्वास ठेव. Believe in God. देव तुझं मागणं पूर्ण करेल. God will grant the petition you requested from him. एलीने पवित्र आत्म्याचा तिला संदेश दिला. Eli gave her the message of Holy Spirit. देवाचं मार्गदर्शन तिला सांगितलं. He told her about God's त्यामुळे guidance, हन्नामध्ये हिंमत आली, धैर्य आलं. through which Hannah got courage and patience. बायबल सांगतं, Bible पहिल्या says शमीरला आम्ही 1:10 मध्ये पाहतो, in Samuel 1:10 ती we see पुन्हा निराश झालीच नाही. she was never ती disappointed उदास again. झाली नाही. She was not ती depressed. विश्वासाने चालत गेली. She walked in faith. देवाने तिची कूस भरली. God conceived her. देवाने तिला संतती दिली. God gave her offspring. तिचं नाव तिने शमेल ठेवलं. He named him as Samuel. तो देवाचा संदेष्टा झाला. He became the prophet of God. तो देवाचा शास्त्र झाला. Became the servant of God. देवाने आपलं अभिवचन पूर्ण केलं. God fulfilled his promise. पवित्र आत्म्यानुसार Through Holy Spirit, देवाचे संदेश त्यांनी तिला मार्गदर्शन केलं. the God servant guided her. तुझे मागते, Whatever you ask देव तुला for, देईल. God will give you. विश्वास ठेव. Believe in it. तेच अभिवचन आम्ही त्या स्त्रीला दिलं. We made the same promise to that woman. तुझे मागते, Whatever you ask देव तुला for, देईल. God will give you. 15व्या वर्षी After 15 देवाने years, तिची आठवण केली. God remembered her. देवाने तिची कूस भरली. God conceived her. 15व्या वर्षी तिला मुलगा झाला. After 15 years, she had a son. वांसीला देवाने आनंदी माता बनवून टाकली. God made a woman happy, mother who he had kept from Bible conceiving. सांगतं. Bible says स्तोत्र 127 मध्ये पाहतो, in Psalm 127 we see, संती माझ्या आजची देणगी आहे. children are indeed heritage from देवाने Lord. संती देऊन त्या कुटुंबात आनंद आणला. God gave offspring and brought happiness in the त्या family, कुटुंबात वाढ केली. made the family grow, त्या कुटुंबात आशीष आणले. brought blessings in the family. देवाने तिला आशा दिली होती. God gave her hope. तिने तिच्यावर विश्वास ठेवला. She believed in it. देवाने तिला अनुभव दिला.
God gave her experience. देव आम्हाला अभिवचन देतो. God promises us. देव आमचं आपल्याला दिलं अभिवचन पूर्ण करतो. God fulfills His promise given to us. आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in God. आम्ही देवाची वाट पाहिली पाहिजे. We must wait for God. विश्वासाने चाललं पाहिजे. We must walk in faith. हिम्मत धरली पाहिजे. We must have courage. धैर्य धरलं पाहिजे. We must have प्रतीक्षा patience. केली पाहिजे. We must wait. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. God fulfills our wishes. देव आपले अभिवचन नेहमीच पूर्ण करतो. God always fulfills His promise. बायबल नेहमी पाहतो. In the Bible we ज्या see लोकांना देवाने अभिवचन आश्वासन दिले the people to whom God promised and assured, त्यांनी पूर्ण करून दाखवलं. He fulfilled it. त्यामुळे आम्ही पाहतो So we see की देव आपलं अभिवचन आश्वासन नेहमी पूर्ण करत असतो. God always fulfills His promises. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. We must believe. आम्ही विश्वासाने चाललं पाहिजे. We must walk in faith. बायबल मध्ये पाहतो आम्ही In the Bible we याकूब see 2:14 मध्ये पाहतो in James 2:14, विश्वास हा क्रियाशील पाहिजे. faith must work. ज्या विश्वासामध्ये क्रिया आहे The faith that works, तो विश्वास कार्य करतो. that faith आमच्या works. विश्वासामध्ये क्रिया पाहिजे. We must have actions in our आम्ही faith. देवावर वचनावर विश्वास ठेवतो. We believe in God's word. देव जे सांगतो तेच आम्ही करतो. We do whatever God says. त्याची आम्ही वाट पाहतो. We wait for Him. त्याप्रमाणे आम्ही चालत राहतो. We walk according to it. त्यामुळे आमचा विश्वास हा क्रियाशील होतो. So our faith becomes active. अब्राहमला देवाने सांगितलं God told Abraham, आपलं घरदार आपलं गणगोत्र सोडून माया मागे चाल. leave everything behind and follow me. अब्राहमने क्रिया केली. Abraham worked. तो देवाबरोबर चालत गेला. He followed God. तो चालत राहिला. He kept walking. देवाने सर्व आशीर्वाद त्याला दिले. God gave him all देवाने blessings. त्याचं नाव पृथ्वीवर उंच असं केलं. God made his great name on earth. देवाने त्याला धनवान केलं. God made him rich. आम्ही बी देवावर विश्वास ठेवतो. We also believe in God. देव जे सांगतो तेच आम्ही केलं पाहिजे. We must do what God says. तेच आम्ही क्रिया केली पाहिजे. We must only do जसा that work. विश्वास तसा आम्हाला देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. God works in our lives as per our faith. मग आमचा विश्वास क्रियाशील पाहिजे. So our faith needs to be working. देव आम्हाला वचनातून शिक्षण देतो. God teaches us through His word. योग्य काय अयोग्य आम्हाला दाखवतो. He shows us what is good and bad. जे योग्य आम्ही ते स्वीकारलं पाहिजे. We must accept what is good. आम्ही देवाची वचनं स्वीकारतो. We accept God's आम्ही word. देवाचं मार्गदर्शन स्वीकारतो. We accept God's guidance. आम्ही देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. We walk under God's guidance. त्यावेळेस आम्ही सफल होतो. At that time we आम्ही succeed. यशस्वी होतो, आश्वस्त होतो. We become successful and we are blessed. आज जगात देवाचं कार्य चालू आहे. God's work is ongoing in the world अनेक today. ठिकाणी देवाच्या मंडळी आहे. There are many fellowships in many places. गावात आहे, शहरात आहे, राज्यात आहे, In villages, cities and states. देशात आहे, विदेशात आहे. In country and in other सर्व ठिकाणी countries. देवाचं कार्य चालू आहे. Everywhere God's work is ongoing. आम्ही कार्याची पारख केली पाहिजे. We must examine the work. देवाचं कार्य कुठं आहे? Where is God's work? देवाचे सेवक कुठं आहे? Where are God's servants? देवाचे विश्वासू लोक कुठं आहे? Where are faithful people of God? त्यामध्ये आम्ही सामील झालं पाहिजे. We must join it. त्या लोकांमध्ये आम्ही सहभागिता घेतली पाहिजे. We must participate in those people. सर्व गोष्टीची पारख केली पाहिजे. We must examine everything. देवाचे सेवक God's servants देवाच्या वतीने बोलतात. speak on behalf of God. देवाच्या वतीने ते अभिवचन आश्वासन They देतात. promise and assure on behalf of God. देव आज बी बोलतो. God even देव speaks मुका today. नाही आहे. God is not silent. प्रवेशिकेच म्हणाला आहे, Lord Jesus said, मी आपल्या दास दासीवर पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. I will pour the Holy Spirit onto my त्यावेळेस ते servants. संदेश देतील. At that time they will preach. माझे विचार माझी इच्छा तुमच्याबरोबर पोस्ट करतील. They will share my thoughts and my wishes to you. देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. God has promised us, योहान 16:26 प्रमाणे like John 16:26, पवित्र आत्मा येईल. the Holy Spirit will त्यावेळेस तो come. तुम्हाला मार्गदर्शन करेल. At that time He will guide सर्व you. गोष्टीची तुम्हाला आठवण करून देईन. He will make you remember all things. होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेन. He will reveal things that gonna देवाने happen. आम्हाला अभिवचन आश्वासन दिलेलं आहे. God has promised and देव assured us. सेवक संदेशाद्वारे आज तुमच्याशी माझ्याशी बातचीत करतो. God talks to us through His servants. पवित्र आत्मा आमच्याशी बातचीत करतो. The Holy Spirit talks to पवित्र us. शास्त्रातून देव आमच्या वचनातून आमच्याशी बातचीत करतो. God speaks to us through the Holy Bible. आम्ही पारख केली पाहिजे. We must त्याच्यावर examine. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in it. एलीने हन्नाला सांगितलं, Eli told Hannah, तू जे मागती देव तुला देईल. God will give you whatever you ask देवाने for. तिला दिलं. God gave her. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see यशाया यिर्मयाने संदेश दिला. Isaiah and Jeremiah preached, त्याप्रमाणे गोष्टी घडून आलेल्या आहे. and that's how things happened.
एलियाने सांगितलं Eli said, पुन्हा पाऊस पडणार नाही. it will not rain again, त्यावेळेस प्रमाणे पाऊस पडला नाही. and it did not rain. 3.5 वर्ष दुष्काळ राहिला. The famine lasted for 3.5 years. एलियाने ते भविष्य आधीच भाकीत केलं होतं. Eli had revealed it before, त्याप्रमाणे 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. and it did not rain for 3.5 years. योसेफाने Joseph फारो राजाला सांगितलं told King Pharaoh, 7 वर्ष दुष्काळ राहील. there will be famine for 7 7 years, वर्ष चांगले राहील. and it will be good for 7 years. त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडून गेल्या. And that's how things happened. देवाच्या वचनातून From God's word, देव आम्हाला मार्गदर्शन करत असतो. God keeps guiding us. ज्या ठिकाणी देवाचं कार्य आहे, Where there is God's work, देवाचे सेवक आहे, where there are God's servants, तिथे जाऊन भेट द्या. go there and त्यांच्या visit, मार्गदर्शनाखाली चालत राहा. walk under their guidance, प्रत्येक गोष्टीची पारख करा. examine everything. कारण बायबलमध्ये आम्ही पाहतो, Because in the Bible we see, अनुवाद 18:18 मध्ये पाहतो, in Deuteronomy 18:18 माझे we सेवक see, my माझ्या servants वतीने बोलतील, will talk on my मी behalf. जे सांगल तेच बोलतील. They will say whatever I say to them. त्या गोष्टीची तुम्हाला प्रचिती येईल. You will realize that. जर त्या गोष्टीची तुम्हाला प्रचिती आली नाही, If you don't realize it, ते सेवक लोक, the ते servants, संदेशचे लोक, the prophets, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवूच नका. don't believe in them. जर तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती येत नाही, If you don't realize it, ते सेवक आपल्या मनची वाणी बोलतात. those servants speak from their mind. म्हणजे जे सेवक So those माझ्या servants वतीने बोलतात, speak on behalf of त्या me. त्या गोष्टीची तुम्हाला प्रचिती येईल. If you realize it, त्या गोष्टी प्रत्यास येतील. that will be in real. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see, देवाच्या वतीने देवाचे सेवक बोलत गेले, God's servants spoke on behalf of God. त्या गोष्टीची प्रचिती आली. They realized it. देवाचा सेवक अलिशा, God's servant Elisha, त्यांनी नामान कोडीला सांगितलं, he told Naaman, 7 वेळा डुबकी मार म्हणजे तुझं कोट निघून जाईल. bath in the Jordan for 7 times and you will be healed. नामान कोणी 7 वेळा डुबकी मारली, He bathed in water 7 times. त्यावेळेस त्याचं कोट निघून गेलं. At that time he was healed. देवाचे सेवक देवाच्या वतीने बोलतात, God's servant speaks on behalf of God. त्या गोष्टीचा अनुभव येतो, We experience it. त्या गोष्टीची प्रचिती येते, We realize it. ते फळ आम्हाला पाहायला भेटतं. We are able to see that. आम्ही fruit. बी पाहिलं पाहिजे, We need to see. आम्ही पारखलं पाहिजे We need to की examine आज देव काम करत आहे. that God is working today. अशा मंडळावर आम्ही विश्वास ठेवतो, We believe in such fellowship ज्या मंडळी देवाचं कार्य चालू आहे, where God's work is ongoing. ज्या मंडळी देवाचं वचन आहे, In the fellowship where there is God's त्या word, वचनानुसार आम्हाला मार्गदर्शन भेटतं. we get guidance through that word. त्या वचनानुसार आम्हाला शिस्त व्यवस्था शिकवली जाते. We are taught discipline and order through that word. त्या वचनानुसार आम्हाला अनुभव येतो. We experience in that word. त्या मंडळीत सामील व्हा, Join that fellowship. त्या ठिकाणी एकत्र राहा, Stay together in it. कारण आज देव कार्य करत आहे. Because God is working today, हे आम्ही पारखलं पाहिजे, we need to examine it. अनुभव घेतला पाहिजे. We need to experience. आज संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, In Sanjay James Thakur Ministry सत्य जीवन मंडळी फेलोशिपमध्ये देव काम करत आहे. and in the Living Fellowship of Truth, God is working. पवित्र आत्म्याचं देव काम करत आहे. God is working through Holy Spirit. पवित्र आत्मा देव मार्गदर्शन करत आहे. God is guiding through Holy Spirit. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात, Many types of people come अनेक समस्या, अनेक प्रश्न, अनेक अडचणी लोक येतात. with their problems, questions, and आम्ही troubles. देवाच्या वतीने त्यांना मार्गदर्शन करतो. We guide them on behalf of आम्ही God. त्यांना धैर्य देतो, हिंमत देतो. We give them courage and patience, देवाच्या मार्गात त्यांना आम्ही घेऊन जातो. and we lead them in God's ते way. यशस्वी होतात, ते आश्वस्त होतात, They become successful and they are blessed कारण देव त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो. because God guides them. आज देव कार्य करत आहे. So today God is working. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. We need to believe. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला तू बरा हो, Lord Jesus said, may you be healed. त्याप्रमाणे लोक बरे झाले. And that's how people were आज healed. मी देवाच्या सेवकाद्वारे बातचीत करतो. Even today God speaks to us through God's servant. देवाच्या वचनातून तो बातचीत करतो. He speaks to us through God's तो word. आमचं आशा पूर्ण करतो. He fulfills our hope. दिलेलं अभिवचन तो आम्हाला पूर्ण करतो. He fulfills the promise given to तो us. आपलं गौरव प्रकट करतो. He reveals His glory. यासाठी आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. For this we must believe in God. त्या विश्वासात आम्ही स्थिर राहायला पाहिजे. We must be stable in that faith. आज शैतान जगात काम करत आहे. The Satan is working in the तो world आम्हाला today. देवावर विश्वास ठेवू देत नाही. It does not allow us to believe in तो God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवू देत नाही. It does not allow us to believe in God's word. तो आमच्यामध्ये संशय निर्माण करतो. He creates doubt in us. आम्ही एदेन बागेत पाहतो, We see in the Eden आदाम garden, हव्वाने संशय निर्माण केला. Adam and Eve doubted. प्रेषितांच्या काळात आम्ही पाहतो,
We see at the time of apostles. प्रेषित 5 मध्ये आम्ही पाहतो In Acts 5 we see हन्नाना सफराने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. Ananias and Sapphira did not believe in God. त्यांनी चोरी केली, They stole, त्यांनी लबाडी केली. they lied. सैतानने त्यांचं मन फिरून टाकलं. Satan changed their आज mind. सैतान आमच्यामध्ये काम करू इच्छितो. Satan wants to work in us today. तो आम्हाला देवावर विश्वास ठेवू देत नाही. He does not allow us to believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवू देत नाही. Does not allow us to believe in God's तो word. देवाची वाट आम्हाला पाहू देत नाही. He does not allow us to wait for God. तो घाई करतो, He hurries. तो त्वरा करतो, He is in hurry. तो आमचा नाश करतो. He destroys us. देव तुमच्या माझ्या वेळेनुसार काम करत नाही. God does not work according to our time. देव आपल्या इच्छेनुसार काम करतो. He works according to His देव आपल्या time. पद्धतीने काम करतो. God works according His way. तो आपल्या वेळेनुसार काम करतो. He works पण according to तो His योग्य time. वेळी काम करतो. But He works at the right तो time. विलंब लावत नाही. He does not delay. तो घाई बी करत नाही. He does not hurry. ज्यावेळेस आम्हाला त्या गोष्टीची गरज आहे The time when we need that thing, त्यावेळेस ती गोष्ट आम्हाला प्राप्त होते. at that time we receive that thing. अब्राहमने घाई केली. Abraham hurried. अब्राहम साराने घाई केली. Abraham and Sarah hurried. त्यांना देवाने अभिवचन दिलं होतं, God had promised them, मी तुला संतती I देईन. will give you offspring. त्यांनी वाट पाहिली नाही. They did not wait. त्यांनी घाई केली They hurried, आणि त्यांनी जास्ती संगती विवाह केला. and he married the servant. त्यानुसार त्याला संतती झाली. Through her he had offspring. देवाने त्याला सांगितलं, God told him, ही संतती तुझी वारीस होणारच नाही. this offspring will not be your हे child. मी आश्वस्त करणारच नाही, I will not bless it, कारण तू घाई केली. because you तू hurried. आपल्या इच्छेने हे कार्य केलेलं आहे. You have worked according to your माझी wish. इच्छा ही नव्हती. This was not my will. माझी इच्छा तुला दाखवली होती. I showed you my will. ती प्रतीक्षा पाहायला पाहिजे होती तू. You should have waited. आमच्या जीवनामध्ये आम्ही घाई करतो. We hurry in our life. आम्ही देवाची वाट पाहत नाही. We do not wait for आम्ही God. प्रतीक्षा पाहत नाही. We do not wait. आम्ही घाई करतो. We hurry. आम्ही त्वरा करतो. We are in hurry. आमच्या बुद्धीने आम्ही काम करतो. We work according to our knowledge. एकमेकांच्या सल्ल्याने आम्ही काम करतो. We work with one another's आम्ही advice, फेल होतो. and we fail. अब्राहम फेल गेला. Abraham failed. अब्राहमच्या घरात गोंधळ झाला. House of Abraham messed up. अब्राहमच्या घरात भांडणं सुरू झाली. There were quarrels in his house. सर्व शांती त्यांची गमावली त्यांनी. They lost all their peace कारण अब्राहमने आपल्या इच्छेने हे कार्य केलं होतं. because Abraham worked as per his देवाची wish. इच्छा तशी नव्हती. It was not God's wish. तसंच आमच्या जीवनात संबंधी Same in our lives. आम्ही आमच्या स्वतःवर विश्वास ठेवतो. We believe in आम्ही ourselves. इतरांवर विश्वास ठेवतो. We believe in आम्ही अनेक others. गोष्टी विश्वास ठेवतो. We believe in हे many सर्व things. गोष्टी अस्थिर आहे. All this is unstable. हे सर्व अस्थिर आहे. All this is ते आम्हाला अस्थिर unstable. करून टाकतात. That makes us unstable. आमच्या जीवनामध्ये गोंधळ करून टाकतात. Messes our life. यासाठी आम्हाला देवावर विश्वास ठेवला पाहिजे. For this we must believe आम्ही in विश्वासाने God. देवाला प्रार्थना केली पाहिजे. We must pray to God in faith. देव आपल्या योजना संकल्प प्रकट करतो. God reveals His plans and resolutions. तुमच्या संबंधी माझ्या संबंधी काय करणं आम्हाला समजतं. We understand what is going to do for us. देवाची इच्छा काय आहे, What is God's will? हे आम्हाला देव दाखवतो. God shows it देव to आम्हाला us. समजतो. We understand God. बायबलमध्ये पाहतो. In the Bible we see, इब्री 11:3 मध्ये in पाहतो, Hebrews 11:3 we see, जो विश्वास ठेवतो those who have faith, त्याला सर्व गोष्टी कळतात. he understands everything, त्याला सर्व गोष्टी समजतात. he knows everything. जो अविश्वास ठेवतो, But those who जो disbelieve, संशय डरतो, those who doubt, त्याला काहीच कळत he नाही. does not understand त्याला काहीच anything, प्राप्त होत he नाही. does not receive याकोब anything. 1:5 प्रमाणे Like James 1:5, संशयधनाला देव कधीच काही देत नाही. if you doubt, God will give you nothing. जो विश्वास ठेवतो Those who have त्याला faith, सर्व गोष्टी देवापासून प्राप्त होतात. he receives everything from God. अनुभव घ्या. Experience, शैतान आमची फसवणूक करतो. the Satan deceives तो us. आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवू देत नाही. It does not allow to believe in God or God's word. आम्ही स्थिर राहिलं पाहिजे. We must remain आम्ही stable. घाई नाही केली पाहिजे. We must आम्ही not hurry. प्रतीक्षा केली पाहिजे. We must आम्ही wait. प्रार्थना केली पाहिजे. We must आम्ही pray. विश्वासात चालत राहिलं We पाहिजे. must keep walking in देव faith. आमची पारख करतो. God examines us. देव आम्हाला तपासतो. He discerns us. देव आमच्या विश्वासाची पारख करतो. He examines our faith. देव आम्ही चालत राहिलं We पाहिजे. must keep walking. देव आमची फजिती कधीच करत नाही. God never आम्ही humiliates देवाच्या us. वचनावर विश्वास ठेवतो. We believe in God's word. आमची फजिती कधीच होऊ शकत नाही. We can never be आमची humiliated. हार कधीच होऊ शकत नाही. We can never आम्ही lose. कधीच फेल होऊ शकत नाही. We can never आम्ही fail. नेहमीच सफल होईल. We will always succeed. यासाठी आम्ही पाहतो.
For this we की आम्ही see, विश्वास ठेवला पाहिजे. we must believe in God. विश्वास म्हणजे Faith means अपेक्षित गोष्टीचा भरोसा, rely on what is expected, न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री. assurance of invisible देव things. आम्हाला आशा देतो, God gives us hope. मी तुझ्यासाठी असं करेल, I will do this for you. तसं देव करून दाखवतो. And God does it. मग आज आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. So today we believe in God's देव word. आम्हाला तुम्हाला बोलवत आहे, God is calling you and me. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in Him. देवाच्या पुत्रावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in the Son of God. देवाने वधस्तंभी तुम्हासाठी माझ्यासाठी बलिदान केलेलं आहे, God sacrificed Himself on the cross for us. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in Him. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला, Lord Jesus died for my sins. माझ्यासाठी पुरला गेला, He was buried for me. माझ्यासाठी तो उठला, He rose again for me. पुन्हा तो देवाकडे गेला. And once again He went या to God. वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in this आम्ही word. देवाकडे धावा केला पाहिजे, We must call on आम्ही God. पश्चाताप केला पाहिजे, We must आम्ही repent. क्षमा मागितली पाहिजे. We must ask देवाची इच्छा आमचं forgiveness. तारण हवा. God's will is to save us. देवाची इच्छा आम्हाला पवित्र आत्मा भेटावा. God wishes we should receive Holy देवाची Spirit. इच्छा आम्हाला आश्वस्त करावं. God wishes to bless us. आम्ही वारीस व्हावं, We should be His आम्ही children. आनंदित राहावं, We आम्ही must be चांगलं happy. जीवन जगावं, We must live good life. आमच्याबरोबर देव राहावा. God should live with us. ही देवाची इच्छा आहे. This is God's will. यासाठी आम्ही ते विश्वासाने प्राप्त केलं पाहिजे. For this we must receive it in faith. हे वचन आम्हाला शिकवतो. This is what the word teaches us. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. देवाचा आम्ही गौरव करतो, We glorify God. देवाचा आम्ही महिमा करतो. We praise God. देवाने आम्हाला अभिवचन दिलं, God promised us. आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. He assured us. त्याप्रमाणे तो आज मंडळीत काम करत आहे. That's how He's working in the fellowship त्यांनी सर्व today. गोष्टी आम्हाला विदित केलेल्या आहे. He has revealed us all things. तो म्हणला 200 मी 2000 करून दाखव. He said, I will do 2000 from तुम्ही 2. 2 आहे, You are 2. मी तुम्हाला आश्वासित करतो. I bless you. 2 मी 2000 करून दाखव. I will make it 2000 from 2000 2. त्यांनी करून दाखवलेले आहे. And He did it. वेळ लागला, Time was taken. समय लागला, It took आम्ही time. काम करत गेलो, We kept मी सेवा working. करत गेलो, We kept आम्ही serving. कष्ट करत गेलो. We worked hard. देवाने पारखलं, God examined. त्यांनी 2000 करून दाखवले. And He made it त्यांनी 2000 मोठीशी from 2. मंडळी तयार केलेली आहे. He formed a large fellowship. तो त्यातून तो कार्य करत आहे, He is working through it. त्यातून तो लोकांचा बचाव करत आहे, He's saving people from त्यातून it. तो लोकांना सांत्वन देत आहे, He comforts people from it. लोकांची भेट घेत आहे. He visits people. माझ बी देव आहे, Even today, तो there is काल God. अजून सारखा आहे. He is the same yesterday and आम्ही today. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in God. आम्ही कष्टी आहोत, We are distressed. त्रासात आहोत, We are in pain. अडचणीत आहोत, In trouble. निराश आहोत. We are सोडून upset. टाका, Leave it. सर्व गोष्टी सोडून टाका, Give up everything. देवाकडे या, Come to God. विश्वास ठेवा, Have faith. आशा ठेवा. Have hope. सर्व गोष्टी देव तुम्हाला देईन. God will give you everything. सर्व गोष्टी तुम्हाला तो विजय देईन. He will give you victory in everything. कशाला घाबरू नका, Don't be scared of कशाची anything. चिंता करू नका. Don't worry about anything. देवाला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for God. मोठमोठे कॅन्सर के आजार आहे, Major diseases like cancer. देवाने त्यातून लोकांना बरे केलेलं आहे. God has healed people from it. मोठमोठे समस्येतून लोकांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे. He got people out of big problems. बंधनातून लोकांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे. He got people out of bondages. मोडतोड झालेली घरं, All the broken houses. धुळीस मिळालेली घरं आहे, Houses turned into dust. सर्व गमावलेले लोक आहेत. Those who have lost everything. देवाने त्यांना सर्व काही देऊन टाकलेलं आहे. God gave them everything. सर्व काही देवाने आश्वासित करून टाकलेलं आहे. God blessed everything. यासाठी So आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. we must believe in आम्ही God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवला We पाहिजे. must believe in God's त्या word. वचनाप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे. We must follow the word. बायबल सांगतो Bible says, याकोब 1:22 प्रमाणे like James वचनाप्रमाणे 1:22, तुम्ही आचरण करा, do as the word says. तुम्ही यशस्वी व्हाल. You will be successful. पण जर तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करणार नाही But if you don't do it as per the word, तर तुमची फसवणूक होईल. then you will be deceived. फसवणारा सैतान The deceitful तुमची Satan, फसवणूक करून टाकेल. he will deceive हे you. देवाचे शब्द आहे, This is God's word. हे स्थिर आहे, This is stable. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in it. माझ्या जीवनासंबंधी पुष्कळशा गोष्टी आहे. There are many things about my life. देवाने पुष्कळसे अभिवचन दिले, God made many promises. पुष्कळचं आश्वासन दिले. He assured many things. देव ते पूर्ण करत आहे. God is fulfilling it. अनेक प्रश्न, Many questions, अनेक समस्या, many problems. अनेक गोष्टी होत्या जीवनामध्ये. There were many देव things म्हणला in मी life. करेल. God said, I'll do it. देवाने ते करून दाखवले. And God did it. एक समस्या आहे, One एक problem. कुटुंब होतं,
There was a family, साधे एक कुटुंब होतं. a simple family, एक भाड्याच्या घरात राहणारं कुटुंब होतं. a family living in rented house. एके दिवशी One day, भाडेकरू येऊन म्हणाला, the owner of the house, मालक येऊन त्यांना म्हणाला, he came and said, मला घर खाली करून द्या, clear the house, मला घराची गरज आहे. I need this house. त्यावेळेस भाडेकरू होते, At that time, the tenants, ते विश्वासू लोक होते, they were faithful people, पण त्यांची परिस्थिती साधी होती. but their situation was simple. घर घेण्याची त्यांच्याकडे त्यावेळेस परिस्थिती नव्हती. They were not in a condition to buy a house ते at भाड्याने that time. लहानशा घरात राहत होते, They were living in a small rented ते house. शांतीने राहत होते. They lived in पण peace, घर मालक त्यांना म्हणाला, but the house owner said to आता them, घर खाली करा, now vacate the मला house. घराची जरूरत आहे, I need this house. मला आत्ताच घर पाहिजे I आहे. need the house right now. त्यावेळेस त्या कुटुंबाची दानादान झाली. At that time, the family was scattered. आता घर कुठे भेटणार, Where will find a new कसं काय house? भेटणार, How will we फार search for it? गोंधळच गोंधळ झाला. Everything messed up कारण एक भय निर्माण झालं because होतं. there was a fear. त्यावेळेस ते सर्व कुटुंब एकत्र बसले. At that time, the whole family sat आम्ही together. त्यांची बसलो, We also sat with आम्ही them. देवाला प्रार्थना केली. We prayed to God. देवा अशी परिस्थिती आहे, God, this is the या situation. परिस्थितीमध्ये आमच्याकडे काय उपाय नाही We आहे, have no option in this situation. आमच्याकडे मार्ग नाही, We have no way. आमची आर्थिक स्थिती चांगली नाही आहे, Our financial condition is not that पण तू good. आमच्यावर आहे, But you are with us. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, We believe in you. तू आमची काळजी घे. You take care of आम्ही us. देवाला प्रार्थना करत राहिलो. We kept praying to God. पवित्र आत्मा आला, The Holy Spirit पवित्र came. आत्म्यानुसार देव आला, God came through Holy Spirit. त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं. He guided us. कशाची काळजी करणं, कशाची चिंता करू नका. Don't worry about anything. मत्ते 6:26 प्रमाणे Like Matthew येशू 6:26, ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, आकाशाकडे पाखराकडे पहा, look at the birds of the ते sky. पेरीत नाही, कापीत नाही, They do not sow or reap. ते साठवीत नाही, They do not gather. त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था मी करतो. I take care of their stay and eat. तुम्ही तर माझे लोक आहात, You are my people. तुम्ही माझे पुत्र, तुम्ही माझे कन्या आहात. You are my sons and daughters. मी तुमची काळजी घेईन, I will take care मी of सर्व you. गोष्टीची व्यवस्था I will करेन. arrange everything for you. देवाने आम्हाला अभिवचन दिलं, God promised us, त्या कुटुंबाला आश्वासन दिलं. assured that तशी family. परिस्थिती नव्हती, It was not the तशी condition. स्थिती नव्हती, It was not the पण situation. देवाने आम्हाला अभिवचन दिलं होतं. But God had promised us. आम्ही प्रार्थना करत राहिलो. We kept praying. दिवस हळूहळू वाढत चालले. Days passed by. शेवटल्या दिवशी, At the end of that ज्या day, दिवशी घर खाली करायचं होतं, the day when the house was to be cleared, देवाने कार्य केलं. God worked. देवाने त्या मालकाच्या मनात प्रीती निर्माण केली. In that situation, God brought love and care in the owner's mind. त्या मालकाने सांगितलं, The owner said, माझी अडचण आहे, I have a मला problem. पैशाची गरज आहे, I need money. हे घर मी तुम्हाला विकून टाकतो, I will sell this house to हे you. घर तुम्ही घेऊन टाका, You buy this house. आजच तुम्ही खरेदी करा. You buy it today. त्यांनी रक्कम सांगितली, He stated the amount. एवढी एवढी रक्कम, या रक्कमेला तुम्ही हे घर घेऊन टाका, You buy this house for this amount मला पैशाची फार गरज आहे. because I need money. त्यावेळेस त्या कुटुंबाने आपल्या बँकेचं अकाउंटमध्ये तपासणी केली. At that time, the family checked into their bank account. त्यावेळेस At that time, तेवढेच पैसे only that sort of त्यांच्या money बँक अकाउंटमध्ये होते. they had in their bank ज्या account. मालकाने जेवढे पैसे मागितले, The amount which was stated by the तेवढेच owner, पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये होते. they had only that kind of money ते in their पैसे घेऊन account. त्यांनी त्या मालकाला दिले. They gave that money to the owner घराचा ताबा घेतला. to control of the house. देवाने आपलं अभिवचन पूर्ण केलं. God fulfilled his promise. त्या कुटुंबाची देवाने फजिती होऊ दिली नाही. God did not allow that family to be humiliated. देव आमची काळजी घेतो. God takes care of us. प्रश्न कसे सोडवायचे, How to solve questions, समस्या कसे सोडवायच्या, how to solve problems, दुःखाचं सांत्वन कसं how करायचं, to comfort the grief, तुम्हाला कसं त्यातून बाहेर काढायचं, how to get you out of it, कोणती गोष्ट तुम्हाला कशी द्यायची, how to give you हे anything. देवालाच समजतं. Only God बाकी understands कोणाला it. समजत नाही. No one else would understand. देवाने त्या कुटुंबाचे प्रश्न सोडवले. God solved the question of that family. त्या कुटुंबात शांती राहिली. There was peace in त्या that कुटुंबात family. आनंद आला. There was happiness. देवाने आपलं गौरव प्रगट केलं. God revealed His glory. तोच देव तुमच्याकडे माझ्याकडे आहे. The same God is with you and me. तो तुमची माझी काळजी घेऊ शकतो. He can take care of you and me. तुमचे कोणते प्रश्न असो, Whatever your questions कसे are, प्रश्न असो, whichever लहान questions असो they मोठे are, असो, big or small, देवाकडे जा. go to God. देवावर विश्वास ठेवा.
Believe in God. देवाला प्रार्थना करा, Pray to God. देवाच्या सेवकाकडे जा. Go to God's servant. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we दुसरे see. इतिहास 20 मध्ये पाहतो, In Chronicles 2 20 we बायबल see. का सांगतो, What does Bible say? यहोशाफाट राजाकडे संकट आलं, अडचण आली, King Jehoshaphat had troubles and difficulties. चारी बाजूने संकट आलं, There were problems on तो all sides. देवाकडे गेला. He went to God. तर देवाच्या मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थना केली, He went in God's temple and prayed. त्यांनी विश्वासाने प्रार्थना केली, He prayed in faith. त्याच्याबरोबर सर्व लोकांनी प्रार्थना केली. Everyone with him prayed. त्यावेळेस बायबल का सांगतं, At that time, what does Bible पवित्र say? आत्मा आला. The Holy Spirit came. लेवी गटातील मनन्या Mataniah, a Levite. याच्यावर पवित्र आत्मा आला. Holy Spirit came upon him. त्यांनी पवित्र आत्म्याचा संदेश दिला. He gave the message of the Holy Spirit. यहोशाफाट राजा त्यांनी संदेश दिला, He gave the message to King Jehoshaphat. तू घाबरू नको, Don't be तू भिऊ afraid. नको, Don't be scared. देव तुझ्यावर आहे. God is with you. हे संकटातून देव तुला बाहेर काढन, God will take you out of this तू problem. विजयशाली You होशील, will be victorious. तू सर्व ताबा मिळवशील, You will take control of all. देव तुला विजय देईन. God will give you victory. देवाने पवित्र आत्मा संदेश दिला God spoke through Holy Spirit आणि देवाने त्याला विजय दिला. and God gave him victory. सर्व संकटातून त्याला बाहेर काढलं. He brought him out of all तिने problems. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. He believed in God and God's word. तोच राजा काय म्हणतो, What does that king say? दुसरे इतिहास 20 मध्ये काय म्हणतो, In Chronicles 2 20 what does he देवावर say? विश्वास ठेवा, Believe in God. मग तुम्हाला हिंमत प्राप्त होईल, You will get courage. तुम्ही खंबीर व्हाल. You will be strong. देवाच्या संदेशावर विश्वास ठेवा, Believe in God's prophet. तुम्ही यशस्वी व्हाल. You will be successful. पुन्हा मी सांगतो ऐका, Once again, hear to what I say. यहोशाफाट राजा काय म्हणतो, King Jehoshaphat ज्यावेळेस says, तो विजय झाला, when he had victory, तो म्हणतो he said, देवावर विश्वास ठेवा, Believe in God. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा, Believe in God's मला word. हिंमत भेटेल, धैर्य भेटेल. You will get courage and देवाच्या patience. सेवकावर विश्वास ठेवा, Believe in God's servant. तुम्ही यशस्वी व्हाल, You will be successful. तुम्ही आश्वस्त व्हाल, You will be blessed. तुम्ही विजयशाली व्हाल. You will be victorious. हे अभिवचन आहे. This is the promise. देवाच्या सेवकावर विश्वास ठेवा, Believe in God's servant. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. Believe in God's word. देवाचे सेवक देवाच्या वचनाने मार्गदर्शन देतात, God's servant guides through God's word. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन देतात. Guide about the Holy त्याच्यावर Spirit. विश्वास ठेवा. Believe in it. देव अनुभव देतो, God gives experience. देव प्रचिती देतो. God makes us realize. हेच माझं म्हणणं आहे. This is what I want to say. ज्या ठिकाणी देवाची सेवा आहे, Where there is God's service, देवाचं कार्य आहे, where there is God's work, देवाच्या वतीने मार्गदर्शन दिलं जातं, where there is guidance on behalf of ज्यामध्ये God, तारण आहे, where there is salvation, जीवन आहे, where there is life, पवित्र आत्म्याचं वास्तव आहे, where Holy Spirit lives, लोकांमध्ये बदलाव झालेला आहे, where the people have changed, लोक आश्वस्त झालेले where आहे, people are blessed, लोक आनंदित झालेले where आहे, people are happy, लोकांचे अश्रू पुसलेले आहे, where tears are wiped away of लोक सर्व people, लोकांची वाढ होते. where people grow, कारण बायबल सांगतो because Bible इर्मिया says, 23:4 प्रमाणे like Jeremiah 23:4, देव मला मी असे मेंढपाळ देईन, God said, I will raise such shepherds, असे सेवक देईन, I will give such ते माझ्या servants, वतीने बोलतील, they will speak on behalf of त्या me, मंडळीमध्ये हिंमत येईल, there will be courage in that fellowship, मंडळीमध्ये धैर्य येईल, there will be patience, माझ्या मंडळीची कधी कमतरता होणार नाही, my fellowship will never lack things, माझ्या मंडळीची वाढ होईल, my fellowship will माझी grow, मंडळी आश्वस्त राहील, my fellowship will be माझी blessed, मंडळी कधी भिणार नाही, my fellowship will ते never be विश्वासात afraid, वाढत जातील. they will grow in faith. देवाने अभिवचन दिलेलं आहे. God has promised. देव आपले सेवक संदेश तयार करतो, God makes his servants and prophets. देव मंडळ्या तयार करतो, God builds fellowship. त्यामध्ये सामील व्हा. Join them. देव तिथे तुम्हाला अनुभव देईन, There God will give you देव experience. तुमची तिथे भेट घेईन, God will meet you. देव तुमचे मनोदय पूर्ण करेन. God will fulfill all your संजय जेम्स wishes. ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur Ministry, सत्यजीवन फेलोशिप the Living Fellowship of Truth. 30 वर्ष पवित्र आत्मा मार्गदर्शन करत आहे. It has been 30 years God is guiding. 30 वर्ष मंडळी देव राहत आहे. For 30 years God lives in our fellowship. मंडळी आम्ही चालवत नाही, We do not run the fellowship. मी यहोशुआ, I Joshua. देव मंडळी चालवतो. God runs the fellowship. देवाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंडळी We run चालवतो. the fellowship under God's guidance. देवाच्या वचनानुसार आम्ही लोकांना शिक्षण देतो. Through God's word we teach people. देव प्रचिती देतो, God makes us realize. देव अनुभव देतो, God gives देव experience. लोकांमध्ये कार्य करत आहे, God is working in people. कारण तो जिवंत आहे. Because He is alive, तो लोकांना जिवंत करतो. He brings people back to त्या life. देवाचा मी धन्यवाद करतो, We thank that त्या God. देवाचा मी महिमा करतो, We praise that God. त्या देवाचा मी गौरव करतो. We glorify that प्रेज God. लॉर्ड. Praise the Lord. विश्वास ठेवा Have faith. देवावर,
In God, देवाचे वचनावर, in God's word, देवाच्या संदेश ठेवा, in God's prophet, पारख करा, examine सामील व्हा. and join संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur Ministry, सत्यजीवन मंडळी फेलोशिप, the Living Fellowship of Truth. आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत. We invite you. खाली दिलेले नंबर आहे, Numbers given below. त्या नंबरवर तुम्ही आमची संपर्क करा. You may contact us through those numbers. तुम्ही आमची भेट घ्या. You may meet तुमचे us. प्रश्न समस्या आम्हाला सांगा. Share your questions and आम्ही problems. देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन करू. We'll guide you on behalf of आम्ही God. प्रार्थना करू. We'll pray for you. आम्ही एकमेकाचे ओझे व्हावू. We'll carry each other's burden. विश्वास ठेवा. Have faith देवावर, देवाच्या वचनावर, in God and in God's word, देवाच्या मंडळीवर in God's fellowship. देव तुम्हाला अनुभव देईल. God will give you मागील experience. आठवड्यात आम्ही अनेक लोकांसाठी प्रार्थना केली. Last week we prayed for many people. देवाने लोकांना बरे केले. God healed people. करोना व्याधीतून अनेक लोक मुक्त झाले. Many people were healed from coronavirus. हॉस्पिटल लोक घरी गेले. Many people went home from hospital. अनेकांचे प्रश्न समस्या देव सोडवत आहे. God is solving questions and problems of अजून many. प्रश्न समस्या आहे. There are more questions and problems. अनेक लोक हॉस्पिटलमध्ये आहे. Yet more people are in आज बी आम्ही hospital. त्यांची प्रार्थना करत आहोत. Even today we'll pray for them. आज बी आम्ही त्यांची प्रार्थना करणार आहोत. Even today we'll pray for अनेकांचे them. प्रश्न समस्या आहे. There are questions and problems of घराघरातले many. प्रश्न समस्या आहे. Questions and problems from house उद्योगासंबंधी to house. शिक्षणासंबंधी प्रश्न आहे. Questions related work and education. संतती संबंधी प्रश्न आहे. Questions related offspring. अनेक प्रश्न समस्यासाठी आज आम्ही प्रार्थना करणार We आहोत. pray for many questions and problems. देव आमचं ऐकतो. God hears त्यांनी us. मला अभिवचन दिलं. He promised me, योशवा योशवा, Joshua, तुम्हाला हाक Joshua, मार म्हणजे मी येईन. you call me and I'll come. मी तुम्हाला प्रार्थना कर, You pray to me मी कार्य करेन. and I will work. 30 वर्ष कार्य करत आहे. We've been working for म्हणून आम्ही 30 देवाचा years. धन्यवाद करतो. So we thank God. चला आज आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. We'll pray for everyone today. सर्वांसाठी आम्ही देवाला विनंती करणार आहोत. We'll request for आज everyone. घराघरात तुमची उपस्थिती आहे. Today you're present from house to विश्वास house. ठेवा. Have faith. देव अनुभव देणारा देव आहे. He is the God who gives संशय काढून experience. टाका. Take away all the doubts. विश्वास काढून टाका. Take away disbelief. सैतानाचं वर्षच निघून जाईल. The Satan's rule will go away. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. देव आमचं मनोदय पूर्ण करे. God will fulfill all our wishes. आणि घराघरात देव कार्य करे. God will work from house to घराघरात तुम्हाला house. तो अनुभव देईन. He'll give you experience in your घराघरात तो house. पवित्रानं स्पर्श करेल. He will touch you through Holy Spirit in every house. घराघरात तो तुमचा उद्धार करेल. From house to house He will save देव you. जे सांगतो तेच करा. Do whatever God says. तुम्ही सफल व्हाल, You will succeed अश्वेत व्हाल. and be चला blessed. आपण प्रार्थना करू. Let us सर्व pray. आपण देवाचरणी जाऊया. We'll all go before God. चला आपण ज्या ठिकाणी आहात Wherever you are, आपण डोळे बंद करूया. we'll close our eyes. देवाजवळ हात जोडूया. Join our hands before God विश्वासाने देवाकडे and जाऊया. go before God in बायबल faith. सांगतो Bible says, देवावर जाण्याचा विश्वास ठेवला पाहिजे. if you go to God, you must देव believe. आहे There is त्या God. विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे. We must pray in faith. जसा विश्वास Just as faith तशी तुझी देवाची कृपा आहे. is the grace of God. देव आमच्या विश्वासावर कृपा करतो. God is gracious to us through our आमच्या faith. विश्वासाने तो तारण करतो. Through our faith, He saves us. विश्वासाने आम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतात. We get everything through आम्ही faith. सर्व गमावलं, We lost everything. विश्वासाने आम्ही सर्व प्राप्त करू शकतो. We can get it back through faith. चला आम्ही त्या देवाकडे विश्वासाने जाऊया. Let's go to God in faith. देव आमचं ऐकतो. God देव hears us. तुमच्याजवळ माझ्याजवळ उभा आहे. He is standing next to you and me. देव आमची प्रार्थना ऐकत आहे. He is listening to our prayers. देव आम्हाला अनुभव देण्यास तयार आहे. He is ready to give experience. देव आमच्यामध्ये प्रेम करतो. God loves us तो आमच्या घरात कार्य करेल. and He will work in तो our आजारांना house. आरोग्य देईन. He will तो heal the sick दुर्बळांना सबळ करण. and strengthen the weak. आज तो घराघरात कार्य करेल. They will work from house to house. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनाही तो बरे करेल. Those in hospital, He will आम्ही heal them. सर्वांसाठी आज प्रार्थना करूया. Let's pray for everyone. चला त्या देवाकडे जाऊया. Let us go मी before प्रार्थना God. करत आहोत. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनादा बापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. धन्यवाद मान सन्मान गौरव पुन्हा करून आम्ही तुझ्या चरणी We येतो. thank you, we give you praise and glory. We come before you, तू Lord. आमचा देव आहे. You are our God. आम्ही तुझे पुत्र तुझे कन्या आहोत. We are your sons and daughters. आम्ही विश्वासाने आज तुझ्याकडे आलेलो आहोत We परमेश्वर. have come in faith to you, Lord. तू कार्य करणारा प्रभू आहे परमेश्वर. You are the God who works. तू मला जसा विश्वास तशी माझी कृपा आहे परमेश्वर. You said, just as your faith, there is my grace. म्हणून आज आम्ही सर्वजण तुझकडे येत आहोत परमेश्वर. So today we everyone come to you. आम्ही विश्वासाने तुझकडे येत आहोत परमेश्वर. We come to you in faith, आम्हाला Lord. विश्वास देणारा तू देव आहे परमेश्वर. You are the God who gives us faith. तुझ्या वचनामुळे आम्हाला विश्वास येतो परमेश्वर. Your word gives us faith.
आज आम्ही तुझे वचन ऐकली परमेश्वर. Today we heard your word. तू वचनानुसार आम्हाला शिक्षण दिलं परमेश्वर. You taught us through your word, Lord. विश्वास धरणारा सर्व काही शक्य आहे. Anyone who believes everything is possible for him. देवाकडे त्यांना विश्वास धरून आलं पाहिजे. If you come to God, you come in faith. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर. Today we pray, ज्या Lord. लोकांमध्ये अविश्वास आहे परमेश्वर, Those who have disbelief, ज्या लोकांमध्ये संशय आहे परमेश्वर, those who have doubt, Lord. ज्या लोकांमध्ये संशय निर्माण करणं सैतानिक कार्य आहे परमेश्वर, People who have the work of Satan that creates doubt. प्रभू येशूच्या नामात मी धमकावतो परमेश्वर. I threaten it in the name of Lord Jesus. तू दूर कर परमेश्वर. You take it away, प्रभू Lord. येस प्रत्येकाला तू विश्वास दे परमेश्वर. You give everyone faith. प्रत्येकाला हिंमत दे परमेश्वर. You give everyone courage. धैर्य दे परमेश्वर. You give them patience. प्रत्येकाला आशा दे परमेश्वर. You give everyone hope. कारण आशा देणारा तू देव आहे परमेश्वर. Because you are the God who gives hope. आणि आज या ठिकाणी सर्व उपस्थित लोक आहे परमेश्वर, So all the people who are present today, घराघरातील जे लोक आहे परमेश्वर, people from house to त्यांच्या house, आशा Lord, त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. you fulfill all their wishes and ज्या hopes. विश्वासाने ते प्रार्थना करते The परमेश्वर, faith in which they pray to you, जे Lord. लोक पश्चाताप करते परमेश्वर, Those who repent, जे लोक Lord. तुला क्षमा मागते परमेश्वर, Those who ask you झालेल्या forgiveness, चुकांची क्षमा मागते परमेश्वर, ask forgiveness for their mistakes. प्रभू येशूच्या नामात त्यांचं तारण कर परमेश्वर. In your name, Lord Jesus, you give them जे लोक salvation. विश्वासाने तुला हाक मारते परमेश्वर, All those who call you in faith, प्रभू येशूच्या नामात त्यांना तू स्पर्श कर परमेश्वर. you touch them in the name of Lord Jesus. ज्यांच्या घराघरात तुला ते आमंत्रण देते परमेश्वर, All those who invite you in their house, ज्या घरांची मोडतोड झालेली आहे परमेश्वर, all the broken houses, ज्या Lord, घरात भांडणे आहे परमेश्वर, where there are ज्या quarrels, घरात Lord, दारिद्र्य आहे परमेश्वर, where there is poverty, ज्या घरात असफल लोक आहे परमेश्वर, where there are unsuccessful people, अशांती आहे परमेश्वर, where there is no peace, दारिद्र्य आहे परमेश्वर, where there is poverty, अनेक प्रकारचे बंधन आहे where there परमेश्वर, are different types of प्रभू bondage. येशूच्या नामात त्यांची घर मोकळी कर परमेश्वर. You free their house in the name of Lord Jesus. प्रभू येशूच्या नामात त्या घरातील लोकांना मोकळं कर परमेश्वर. In the name of Lord Jesus, you free those people. प्रभू येशू त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. Lord Jesus, you fulfill all their wishes. जे रडत आहे परमेश्वर, Those who are crying, त्यांचे Lord, डोळे तू पुसून टाक you परमेश्वर. wipe away their tears कारण तू अभिवचन दिलंय, because you have मी promised. तुझ्या डोळ्यात ते अशी पुसून टाकाल परमेश्वर. I will wipe away the tears from मी your तुझं eyes. समाधान करेन, I will satisfy you. मी तुझं सांत्वन करेन. I will comfort प्रभू त्या you. लोकांचं तू सांत्वन कर परमेश्वर, Lord, you comfort those people. जे भयभीत आहे परमेश्वर, Those who are scared, जे Lord. दुर्बळ आहे परमेश्वर, Those who are weak, त्यांना हिंमत दे, धैर्य दे you परमेश्वर. give them courage and जे patience. करोना व्याधीने आज जखडले लोक आहे परमेश्वर, Those people suffering from ज्या घराघरात coronavirus, आहे परमेश्वर, from house to house, ज्या Lord. हॉस्पिटलमध्ये परमेश्वर, Those people in आम्ही जाणतो hospital, डॉक्टर उपचार करतो, काळजी घेतो परमेश्वर, we know doctors take care of them, आरोग्य तुझपासून प्राप्त होतं. but health is from you, Lord. निर्गम 15:26 प्रमाणे Like Exodus तू 15:26, म्हणालाय, you said, मीच Lord, एक देव आहे, I am the only मीच Lord. व्याधीतून मुक्त करणारा देव आहे. I am the God who will heal you from all प्रभू illness. येशू या करोना व्याधीतून लोकांना मुक्त कर परमेश्वर. Lord Jesus, you save people from प्रभू coronavirus. येशूच्या नामात त्यांना बाहेर काढ परमेश्वर. You free them in the name of Lord Jesus. डॉक्टरच्या उपचारामध्ये यश दे परमेश्वर. You give success in doctor's लोकांना treatment. तू बरे कर परमेश्वर. You heal people, Lord. घराघरात जे लोक आहे परमेश्वर, People from house त्यांनाही to तू बरे house. कर परमेश्वर. You heal ज्या them as विश्वासाने well. आज या मीटिंग मध्ये हजर आहे परमेश्वर, Those who are present in this worship, Lord, प्रभू त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. you fulfill all their wishes, Lord. त्यांच्या आशा पूर्ण कर परमेश्वर. You fulfill all their hopes. त्यांच्या उद्योगासंबंधी प्रश्न आहे, Questions related work and business. शिक्षणासंबंधी प्रश्न आहे, Questions related education. कौटुंबिक प्रश्न आहे, Family related questions. संतती संबंधी प्रश्न आहे. Questions for offspring. प्रभू येशूच्या नामात तू सोडव परमेश्वर. You solve it in the name of Lord Jesus. तू नामात त्यांना अनुभव दे परमेश्वर. In your name, you give them तुझ्या experience. नामात शांती आण In परमेश्वर. your name, you bring peace. तुझ्या नामात कार्य कर परमेश्वर. You work in your name. तुझं गौरव दे Your परमेश्वर. glory, Lord. घराघरात तू काम कर You परमेश्वर. work from house to घराघरात house. तू महिमा दे Let परमेश्वर. you be glorified from house to घराघरात house. तुझं गौरव दे परमेश्वर. Let you be glorified. प्रत्येकाला तू विश्वास दे परमेश्वर. You give everyone faith. प्रत्येकाचा विश्वास तू वाढव परमेश्वर. Increase faith of everyone. तुझ्या नामात अनुभव दे परमेश्वर. Give experience in your name तुझं गौरव दे परमेश्वर. and your glory, आज Lord. केली प्रार्थना परमेश्वर. This pray for today, तू Lord. ऐकणारा देव आहे परमेश्वर. You are the God who listens. तू अनुभव देणारा देव आहे परमेश्वर. You are the God who तू gives साक्ष तयार experience. करणारा देव आहे. You are the God who तू makes साक्षीदार testimony. तयार करणारा देव आहे परमेश्वर. You are the God who makes witnesses. अनेक जण साक्ष देते परमेश्वर. Many people give अनेक जण testimony. महिमा करते परमेश्वर. Many people praise. या स्थळातून केली प्रार्थना परमेश्वर. Pray from this place, Lord. तू वेळोवेळी तू ऐकतो परमेश्वर. You hear from time तू to time. गावातून शहरातून राज्यातून देश विदेशात तू कार्य करते परमेश्वर. You work from villages to cities, states, country, and other countries. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो So परमेश्वर. we thank you, Lord. आम्ही तुझं गौरव करतो We परमेश्वर. glorify you, ही सर्व Lord. प्रार्थना प्रभू All this praise, प्रभूच्या Lord. नावात मागतो परमेश्वर. We ask this in the त्या name of नावात Lord अनुभव Jesus. अनुभूत कर. You give experience in your name. लोकांना तू तयार कर, Prepare people, Lord. विश्वासात तयार कर, Prepare in faith त्यांची वाढ कर, and make them grow. त्यांना सुरक्षित ठेव, Keep them safe.
स्थिर ठेव. Keep them stable. प्रवेश नावानं मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Amen. Jesus. Amen. आमीस. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. देवाने दिलं मार्गदर्शन God's guidance. त्याप्रमाणे चालत राहा. Walk according to आम्ही वेळोवेळी it. तुमच्यासाठी प्रार्थना करत राहू. We'll pray for you from time to आम्ही नेहमी time. तुमची आठवण करत राहू. We'll remember you देव always. तुमचे मनोदय पूर्ण God करा. will fulfill all your wishes. कशाला घाबरू नका. Don't be afraid of anything. कशाची चिंता करू नका. Don't worry about देव anything. संपूर्ण काही घेण्यास समर्थ देव आहे. God is able to take care of all देव आम्हाला things. सुरक्षित ठेवेल. God will keep us safe. ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे The way we should तेव्हा go, त्या मार्गात आम्हाला तो घेऊन जाईन. He will guide us in that सर्व way. गोष्टी तो आम्हाला देईन. He will give us everything. ते हळूहळू काम करतो. God works gradually, त्याच्या पद्धतीने according to His will, त्याच्या वेळेनुसार according to His time. तो कार्य करतो. He works. तुमच्या माझ्या पद्धतीने काम करत He नाही. does not work according to us. तुमच्या माझ्या वेळेप्रमाणे तो काम करत He नाही. does not work according to our त्याची वेळ time. His time सुवेळ असती. is the right त्या time. वेळेस तो काम करतो. According to that way He works. प्रतीक्षा करा. Wait, प्रार्थना करा. pray, विश्वास स्थिर राहा. be stable in your चालत faith. राहा. Keep आम्ही तुमची walking. वेळोवेळी प्रार्थना करू. We will pray for you. नेहमी संपर्क करा. Contact us. तर शनिवारच्या ऐवजी Instead of Saturday, तुम्ही दर दिवशी every day, फोनद्वारे through phone, मोबाईलद्वारे through mobile, तुम्ही संपर्क करू शकता. you may contact आम्ही us तुम्हाला मार्गदर्शन करू. and we'll guide you. आम्ही एकमेकांचे ओझे आहोत. We'll carry each other's burden. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.